नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 जून 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे, किती वाढ झाली आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 486.990 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1140.10 दशलक्ष घनमीटर अर्थात 40.26 TMC. तर उपयुक्त साठ्यामध्ये आणखीही -662.71 दशलक्ष घनमीटर पाणी कमी आहे, म्हणजेच 23.40 TMCची भर आणखी भरणं गरजेचं आहे. तर टक्केवारी बघितली तर दररोज टक्केवारी आपली उजनीची वाढताना दिसते, परंतु मायनसमध्ये ती घटते. जसं जसं मायनसचं आकडेवारी कमी येईल तसं उजनीत पाणी साठण्यास सुरुवात होईल. आज सकाळी 43.68% -43.68% एवढी उजनी धरणाची टक्केवारी राहिलेली आहे. आणि काल दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 5 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे, म्हणजे आत्तापर्यंत 158 मिलीमीटर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झालेला आहे. दौंडच्या विसर्गाकडे जर बघितलं, गेले 5-6 दिवसाखाली दौंडचा विसर्ग कमी कमी होत चालला होता, परंतु आता दौंडचा विसर्ग हळूहळू का होईना वाढत चालला आहे. आधी 2110 वरून 2618 झाला, 2618 रात्री 6 वाजता 2752 झाला आणि आज सकाळी मात्र त्यामध्ये आणखी 400 क्युसेक्सनं वाढ होऊन 3102 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून आपल्या उजनीच्या दिशेने येतो आहे. उजनीत एवढं पाणी मिसळतं आहे, परंतु एवढा या पाण्याचा फारसा उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यास मदत होत नाही, कारण हा विसर्ग अत्यल्प आहे. बाष्पीभवनाचा वेगही कमी जास्त होतोय. काल 5.3 असणारा बाष्पीभवनाचा वेग आज 4.12 पर्यंत आलेला आहे. जसं ऊन वाढेल तसं बाष्पीभवन वाढतंय, आभाळ आल्यानंतर बाष्पीभवन कमी होतंय, त्यामुळं बाष्पीभवनाचाही ऊन पावसाचा खेळ चालू आहे. दौंडच्या विसर्गाचाही तीच परिस्थिती आहे. आणि उजनीवरील असणाऱ्या जी 19 धरणं आहेत, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असल्यामुळं त्या धरणातही पाणीसाठा जैशीची स्थिती राहिलेली आहे. त्यामध्ये कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झालेला नाही, त्यामुळे त्याहीच पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. आणि जोपर्यंत ते धरणं भरत नाही तोपर्यंत तिथून विसर्ग येणं शक्य नाही. खरं तर उजनीची जी येणारं पाणी आहे, दौंड आणि बनगार्डनमधून वाढल्याशिवाय उजनीची वाढ मोठ्या प्रमाणात होत नाही. परंतु खडकवासला धरण ही 50%च्या आसपास आलेलं आहे, विसापूर ही धरण 50%च्या आसपास आलेलं आहे. जोपर्यंत खडकवासला 100% होत नाही तोपर्यंत बनगार्डनमधून पाणी येणं शक्य नाही. पावणा पानशेत खडकवासला या धरणातून पाणी बनगार्डन मार्गे दौंडमध्ये येतं आणि दौंडमधून उजनीमध्ये येतं. तर दौंडच्या विसर्गामध्ये 200-300 क्युसेक्सनं वाढ होताना दिसते, परंतु कदाचित वरचा पाऊस थांबल्यामुळं ती वाढ आणखी मंदावू शकेल किंवा कमी होऊ शकेल. पावसाने जर सुरुवात केली तरच उजनीचा विसर्ग वाढणार आहे, उजनीची टक्केवारी वाढणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.